गझल हा एक असा प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये एक शेर जो असतो, 2 ओळीचा शेर, हा एक स्वतंत्र कविता असतो. दुसऱ्या शेराशी त्याचा संबंध नसतो, परंतु त्याच्यामध्ये आशय व्यक्त असते. थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे, सर्दी खोकल्याने जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मध्ये खोकला लागणार. पण तरी सुद्धा मला संयोजकांनी या ठिकाणी संधी दिली, तर त्यांचं मनापासून सर्वप्रथम आभार मानतो. तर मंजू घोषा या वृत्तातली एक गझल आपल्यापुढे पेश करतो. गझलेचं शीर्षक सुद्धा आहे झोपडी. याच्यामध्ये 2 गोष्टींची तुलना केलेली आहे. आपण चोखंद श्रोत्या याच्यामधला मतिदार्थ आपण नक्की जाणून घ्यायला अशी अपेक्षा आहे. गझलेला प्रारंभ होतो झोपडी. माझा आवाज गोड नाही, कारण मी गायक नाही, कवी आहे. कवीला नरड असतं, गायकाला गळा असतो. नरड्यातून जे ते गोड म्हणा. तर गझलेचं शीर्षक आहे झोपडी. झोपडी माझी सुखाची रास आहे, झोपडी माझी सुखाची रास आहे. तो उभा वाडा तिचा तर दास आहे, तो उभा वाडा तिचा तर दास आहे. कापसाला कोसणाऱ्या रेशमाला, कापसाला कोसणाऱ्या रेशमाला, मोल त्याचे वाढण्याचा त्रास आहे, मोल त्याचे वाढण्याचा त्रास आहे. वाढलेली जंगले ही बंगल्यांची, वाढलेली जंगले ही बंगल्यांची, वावराचा तोडलेला घास आहे, वावराचा तोडलेला घास आहे. दूरदेशी पांगलेल्या पाखरांना, दूरदेशी पांगलेल्या पाखरांना, गावगाडा पाहण्याची आस आहे, गावगाडा पाहण्याची आस आहे. भाकरीला जे हिनवते अन्नशाही, भाकरीला जे हिनवते अन्नशाही, आज त्याला कोंदलेला वास आहे, आज त्याला कोंदलेला वास आहे. मोहमाया राक्षसी ही दौलतीची, मोहमाया राक्षसी ही दौलतीची, माणसाच्या जीवनाला फास आहे, माणसाच्या जीवनाला फास आहे. आणि शेवटचा मक्त्याचा शेर. या शेर मध्ये गझलकाराचं नाव असतं. तो शेर आपल्यासाठी खास. काय सांगू देवदत्ता गूढ भुईचे, काय सांगू देवदत्ता गूढ भुईचे,